गुड मॉर्निंग काका काकू, कसे आहात तुम्ही? अरे बंटी, हे काय बोलतोयस तू? वीर तर एकदम ठीक आहे. बाबा, वीर रोबोट आहे, रोबोट. मी आता बघितलं होतं. वीर रोबोट सारखं चालून दाखव. पण बंटी, मी तर ब्रेक डान्स करत होतो. हे बघ, 1 2 अरे बंटी, काय बोलतोयस तू? वीर तर एकदम ठीक आहे. अहो बंटीची आई, याचे कान पकडून याला घरी घेऊन जा. तोपर्यंत मी जरा डान्स करून येतो. स्टॉप स्टॉप, हे आपल्याला उल्लू बनवत आहेत. अरे चल इथून, नाहीतर माझ्या हातचा मार खाशील तू. नशीब तो इथून निघून गेला. चला आता आपण वीरला दुरुस्त करूया. तो बाहेर येऊ नये म्हणून मी त्याला खोलीत बंद करून ठेवलाय. चला. मी इथे काय करतोय? विसरला. हे कोणाचं घर आहे आणि मी इथे कसं आलो? ए वीर, वीर, तू खरं खरं बोलून टाक. तू रोबोट आहेस की नाही? वीर, हा कोण आहे? मला नाही माहित. मला तर चाट खायची इच्छा झालीये. पुन्हा खराब झाला ह्याचा मेकॅनिझम. ये, मी तुला चाट भरवतो. आणि तुझं नाव वीर आहे. मी तुझा खास मित्र बंटी. चल चल, चाट खाऊया. चल. ओ नो, बहुतेक वीर या खिडकीतून बाहेर गेला असावा. लवकर चला, त्याला शोधूया. जा, चाटवाला आत आहे. आतमध्ये आहे. चला. फेकी फेकी, लवकर चल. मम्मी बाबाला घेऊन येऊया आणि त्यांना दाखवूया की वीरच रोबो बॉय आहे. हे काय? इथे तर कोणीच नाहीये. चाट खायच्या जागी मला कोंडून गेला. असा कसा मित्र आहे? मी तर जातोय. अंडरवॉटर सूट ऑन. इमली, चुलबुल, तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा. मी आता येतो. चला, आपण पण जाऊया ना वीर सोबत. पण वीरने तर इथेच थांबायला सांगितलं आहे. मग तू नको जाऊस, आम्ही तर जाणार. नाही नाही, मी पण येते. वाव, माशांचं जीवन किती सुंदर असतं. शांततेत राहणं, खाणं, मज्जा करणं. इमली, शांती संपली. तो बघ, केवढा मोठा मासा. पळा. अरे, हा यमदूत कुठून आला? चिंटू, काहीतरी कर. हा कुठून आला? ओ, इथे तर एनर्जी बनत आहे. तर हे कारण आहे वॉटर शॉर्टेजचं. हो, इथे एनर्जी बनवली जाते. आता तू या गावात आडवा आलाच आहेस, तर तुला पण काही ना काहीतरी बनवावं लागेल. बिकॉज आय एम मॅड मॅक्स. आज तर तुझा भुसा बनवूनच सोडणार मी. चल बघूया की तू माझं बनवतोस का मी तुझा बनवतो ते. बॉस, बॉस, वाचवा. ग्रीन बटन स्टार्ट कर मूर्ख माणसा. रिमोट कुठे? रिमोटने त्याला स्टार्ट कर. त्याची इलेक्ट्रिकल पॉवर ऑन कर. लवकर. दूसरा रेड बटन दाब. रेड बटन दाबलं मी बॉस.
मम्मी मम्मी वीरने आकाशातून रेनबो खाली मागवलाय आणि तो मला त्याच्यावर नाही बसू देत आहे. तू हे काय बोलतोयस? इंद्रधनुष्य कधी असा खाली येऊ शकतो का? हा मम्मी, तो बघ तिथे. बंटी, मला मूर्ख नको बनवूस. मला माझं काम करू दे. सर मॅडम, गार्डन मध्ये वीर, एमली सगळे रेनबोवर खेळत आहेत. काय सांगतोस? रेनबोवर? हो, मी खरं बोलतोय. रेनबोवर. रेनबो त्या गार्डन मध्ये उतरून आलाय. खरं खरं खरं. चल दाखव. तू माझ्यासोबत तर खोटं नाही बोलणार. हा, चला चला. इथे जादू आहे. अमेझिंग. ही तर खरंच जादू आहे. घसरून दाखवतो. बंटी, पळ इथून, नाही तर मार खाशील. मी नाही जाणार. मी पण खेळणार. हे गार्डन सगळ्यांसाठी बनलं आहे जिंटू. अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. मिस्टर निवडुंगा, तू या गार्डनचा सिक्युरिटी ऑफिसर आहे. माझं ऐक, या मुलाला इथून पळवून लाव. पळव पळव, बघूया तू मला इथून कसा पळवतोस. वाचवा वाचवा मम्मी, अरे कोणीतरी वाचवा. वाचवा. चिंटू, बंद कर तुझी ही जादू. तुला मी सांगितलं ना. अरे लोक काय विचार करतील? वीर, तू नेहमीच असं बोलत असतोस की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मला लोकांचं घेणं देणं नाही आणि मला काय हवं याची तुला काळजी नाही. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. चिंटू, तुला माझं ऐकावंच लागेल. बंद कर. नाही 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 ऐकणार, नाही ऐकणार. वीर, मला नंतर थांबव. अगोदर तू यांना थांबव. चिंटू, बंद करा तुझा मूर्खपणा. रेनबो. चिंटू, माझ्या मित्रा, इतकं केलंस, आता माझ्यासाठी गाजर तरी पाठव. अरे अरे, ही गाजर माझी आहे. चिंटूने माझ्यासाठी पाठवली आहे. अरे माझा सिम्बा. थँक यू रोबो बॉय. सिम्बा. हे बिचारा पिल्लू आजारी आहे म्हणून त्याला तुम्ही कचऱ्यात सोडून अशा प्रकारे पळून जातायत. एक प्राणी फॅमिलीचा मेंबरच असतो. उद्या तुमचा मुलगा आजारी पडला तर तुम्ही त्याला कचऱ्यात सोडून द्याल का? आय एम व्हेरी सॉरी रोबो बॉय. तू माझे डोळे उघडलेस. थँक्यू. चला. थँक यू रोबो बॉय. थँक यू. बाय बाय बाय. वेलकम. बाय रोबो बॉय. अरे वा, एवढा सगळं खाऊ. चल चिंटू, हो सुरू. काय करतोयस इथे? पळ इकडनं. पळ. चल. पळव याला इकडनं. चिंटू, इथून जा, नाहीतर तुला टपली मारेन. आम्ही तुला नंतर बोलवतो. मला तर पळवलं. आता बघतो आजोबांना कसे पळवता. आता आजोबांना कसं थांबवायचं? इमली बाळा, हे सगळे पदार्थ खूप टेस्टी आहेत. थँक्यू बाळा. वेलकम आजोबा. चुलबुल, मला यामध्ये काहीतरी गडबड वाटतेय. आताच कळेल. जिंटू, हे घे. चाट पण आहे. कुठे आहे चाट? कुठे आहे? लवकर दे. सॉरी, स्वतःला नाही थांबू शकलो. चुलबुल, आता परत मार्केट जावं लागेल केक आणि मिठाई आणायला. इमली, माहित आहे मी आज एका पपीला कसं वाचवलं? ओके वीर, नंतर ऐकीन. हा, मी आता घाईत आहे. बाय. काय झालं वीर?
आज तर तुझे मित्र पण तुझं ऐकत नाहीयेत. ते बघ सोडून गेले तुला ते. हसू नकोस, तुला त्याचं काय, ते माझे मित्र आहेत. असे विचित्र मित्र ठेवशील तर असंच होणार. एक आंबट गोड इमली आणि एक गाढव.